नमस्कार मंडळी. मोठं यश मिळवण्यासाठी मोठीच सुरुवात करावी लागते असं अनेकांना वाटतं. पण खरंच तसं असतं का? छोट्या छोट्याशा थेंबातूनही मोठं तळं तयार होऊ शकतं. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी एक सुंदर म्हण सांगितली आहे, थेंबे थेंबे तळे साचे. चला तर मग या म्हणीचा अर्थ सांगणारी एक गोष्ट ऐकूया. खूप वर्षांपूर्वी एका गावात पाण्याची मोठी टंचाई होती. गावाजवळ ना नदी होती ना मोठी विहीर. उन्हाळा आला की गावकऱ्यांना पाण्यासाठी खूप दूर जावे लागायचे. एके दिवशी गावातले वृद्ध पाटील म्हणाले, आपण सगळे मिळून गावाच्या बाहेर एक तळे तयार करूया. हे ऐकून काही गावकरी हसू लागले. ते म्हणाले, आपल्याकडे ना मोठी यंत्र आहेत ना भरपूर पैसा, एवढं मोठं तळं कसं तयार होणार? पण पाटलांनी हार मानली नाही. त्यांनी प्रत्येक कुटुंबाला एक काम दिलं. कोणी रोज 2 घमेली माती काढायची, कोणी दगड गोळा करायचे, तर कोणी बांध मजबूत करायचा. काम हळूहळू सुरू झालं. पहिल्या दिवशी फारसा फरक दिसला नाही. एका आठवड्यानंतरही काहींना वाटत होतं की हे काम कधीच पूर्ण होणार नाही. पण गावकरी रोज थोडं थोडं काम करत राहिले. दिवस गेले, महिने गेले आणि एक दिवस गावाबाहेर एक सुंदर तळं तयार झाले. पावसाळा आला. पावसाचे थेंब त्या तळ्यात साचू लागले. सुरुवातीला थोडंसं पाणी जमा झालं. मग आणखी थोडं, मग आणखी थोडं आणि काही दिवसातच तळं पाण्याने भरून गेलं. ज्या लोकांनी सुरुवातीला या कामाची थट्टा केली होती, तेच आता त्या तळाचं कौतुक करू लागले. मित्र मैत्रिणींनो, मोठी कामं एका दिवसात पूर्ण होत नाहीत. रोज केलेला थोडासा प्रयत्न, रोज केलेली थोडीशी बचत, रोज शिकलेली थोडीशी नवी गोष्ट, यातूनच मोठं यश निर्माण होतं. म्हणूनच आपण म्हणतो, थेंबे थेंबे तळे साचे. तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी रोज थोडासा प्रयत्न करत आहात? नवीन कौशल्य शिकण्यासाठी, पैशांची बचत करण्यासाठी, की तुमचं एखादं मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लक्षात ठेवा, मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठी उडी मारण्याची गरज नसते. रोजचं एक छोटंसं पाऊल सुद्धा पुरेसे असते. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर म्हणीच्या गोष्टीसह. धन्यवाद.